झी 24 तास एक पाऊल पुढे। तानी या मराठी सिनेमाला अखेर 12 मल्टीप्लेक्स मध्ये शो मिळालेत। अरुण नलावडे आणि केतकी माटेगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या तानी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये शो लागत नव्हते, त्यामुळे झी 24 तासनं हा मुद्दा लावून धरला होता। झी 24 तासच्या रोकठोक या विशेष कार्यक्रमात या विषयावर चर्चा घडवून आणली होती, ज्यामध्ये तानीचे दिग्दर्शक संजीव कोलते आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा सहभाग होता। आणि आज अखेर मनसे चित्रपट सेनेच्या पुढाकारानं तानी सिनेमाला 12 मल्टीप्लेक्स मध्ये शो मिळालेत। मागच्याच आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाला रविवारपर्यंत फक्त एकच मल्टीप्लेक्स मिळालं होतं, मात्र आज अखेर या सिनेमाला 12 मल्टीप्लेक्स मध्ये शो मिळाले। या विषयावर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आपण ऐकूया। काल उदय सरांच्या रोकटोक या कार्यक्रमामध्ये देखील हा विषय अगदी त्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी कळकळीने मांडला होता। यानंतर आज सकाळी आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार सर्व मल्टीप्लेक्स वाल्यांना जे नावं आम्हाला निर्मात्यांनी दिली होती त्यांना मनसेच्या भाषेमध्ये त्यांना सांगितलं गेलं आणि आज त्या निर्मात्याला 12 थिएटर्स मनसे चित्रपट सेना आणि राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांना ते थिएटर्स मिळालेले आहेत। म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इतर निर्मात्यांना देखील सांगू इच्छितो की कृपा करून चित्रपट आपण रिलीज करायच्या आधी जर का आपल्याला कुठल्या मुसोर मल्टीप्लेक्सवाले थिएटर्स मिळवून देत नसतील, आपण ताबडतोब मनसे चित्रपट सेनेच्या कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। आपल्याबरोबर सध्या या चित्रपटाचे दिग्दर्शक संजीव कोलते आहेत। संजीवजी, काल रोकठोकमध्ये आपण या विषयावर चर्चा केलेली होती आणि अखेर आज 12 मल्टीप्लेक्स मध्ये तुम्हाला शो मिळालेले आहेत। काय प्रतिक्रिया आहे तुमची? या प्रतिसादानंतर तुम्ही समाधानी आहात का? अतिशय समाधानी आणि खूप आनंद झालेला आहे, कारण हा चित्रपट आपण ज्या उद्देशाने निर्माण केला होता त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवा, ज्याच्यावर भयंकर अन्याय झाला होता, पण मनसेच्या पुढाकाराने हा एकंदरीत प्रकार आवाक्यात आलेला आहे आणि आता चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा अतिशय आनंद झालेला आहे। त्याच्याबद्दल झी 24 तासने जे काल आम्हाला 1 तास देऊन चर्चासत्र घडवलं त्याबद्दल झी 24 तास मी खरंच ऋणी आहे आणि मराठी निर्मात्यांच्या मागे उभे राहणारे अशा झी 24 तास आणि मनसे सारख्या यंत्रणेचे मी खरंच मनापासून आभार मानतो। बिलकुल, धन्यवाद संजीवजी झी 24 तासशी बोलल्याबद्दल। मराठी चित्रपट आणि जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध झी 24 तास वाचा फोडतच असतं। संजीव कोलते आपल्याला सांगत होते अखेर त्यांना 12 मल्टीप्लेक्स मिळाली आहेत, मात्र त्यापूर्वी त्यांना यासाठी झगडावं लागलं। झी 24 तासनी आवाज उठवला आणि त्यानंतर 12 मल्टीप्लेक्स मध्ये त्यांचा चित्रपट आता रिलीज झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।